नमस्कार सर्वांचं खूप मनापासून स्वागत. आज आपण मस्त असा कुरकुरीत उपवासाचा डोसा बनवतोय बघा. खूप छान होतो, अगदी जाळीदार बनवून तयार होतो. त्यासोबत आज खाण्यासाठी आज आपण अगदी झटपट अशी चटणीसुद्धा बनवली. त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा आणि हा व्हिडिओ तुम्हाला थोडंसं जरी आवडला तर व्हिडिओला प्लीज लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका. रेसिपी कशी वाटली ना ते सुद्धा नक्कीच कमेंट करून सांगा. तर इथं तुम्ही डोसा बघू शकता व्हिडिओमध्ये, खूप छान सॉफ्ट होतो आणि चिवट होत नाही बघा अजिबात सुद्धा. जास्त तर काय होतं ना, आपला डोसा चिवट होतो. तर हा डोसा तुम्ही बघू शकता खूप मस्त झाला आहे बघा. अजिबात चिवट होत नाही, पटकन छान असा तुटतोय. त्यामुळे चवीला सुद्धा खूप छान लागतो. तर त्यासाठी आपल्याला 1 कप भगर घ्यायचे बघा. याला वरईसुद्धा म्हणतात, वरईचे तांदूळसुद्धा म्हणतात. 1 कप भगर घ्यायची आपल्याला. त्यामध्येच आपल्याला अर्धा कप साबुदाणा घ्यायचा आहे बघा. याला 2 ते 3 वेळा स्वच्छ पाण्याने अगोदर धुवून घ्यायचं. नंतर याच्यामध्ये आपल्याला गरजेनुसार पाणी टाकून 1 तास ते 2 तास आपल्याला भिजत ठेवायचं आहे बघा. जास्त वेळ नसेल तर 1 तासभर ठेवू शकता तुम्ही. वेळ असेल तर तुमच्याकडे 2 ते 3 तास ठेवलं तरीसुद्धा चालतं. तर इथं बघा 2 तासानंतर मस्त असा आपला साबुदाणा आणि वरई छान असे भिजून तयार झालेत. आता याच्यातील पाणी एक्स्ट्राचं काढून टाकायचं आहे आपल्याला आणि छान असं मिक्सरवरती वाटून घ्यायचं आहे. तर यामध्येच आपल्याला पाव कप दही टाकून घ्यायचं आहे बघा. याच्यामुळे छान असा आपला डोसा जाळीदार होतो. तर अर्ध दही एका बॅचमध्ये टाकून घ्यायचं आणि अर्ध दही दुसऱ्या बॅचमध्ये टाकून घ्यायचं आपल्याला. टोटल आपण इथं फक्त पाव कप दही टाकून घेतलं आहे. चमच्याने म्हणाल तर 3 ते 4 चमचे टाकलं तरी पुरेसं होतं. तर इथं बघा मस्त असं आपलं मिश्रण सगळं वाटून झालं आहे छान असं. तर अशा प्रकारचंच ठेवायचं आहे आपल्याला. आपण जसं रेग्युलर डोसा बनवतो ना त्याच प्रकारचं मिश्रण ठेवायचं आहे. जास्त पण घट्ट नको आणि जास्त पण पातळसर नको. छान असं मिक्स करून घ्यायचं आहे सगळं. आता यामध्येच आपल्याला चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे. इथं मी अर्धा चमचा मीठ टाकून घेतलं. छान असं मिक्स करून घ्यायचं मीठसुद्धा आपल्याला. आता तुम्ही असेच याचे डोसेसुद्धा बनवू शकता, परंतु अगदी चिमूटभर आपण सोडा टाकून घेतला आहे. यामुळे डोसे चिवट होत नाहीत बघा. नसेल घालायचं तर नाही घातला तरी चालतो, तरीसुद्धा डोसे खूप छान होतात. तर इथं बघा तव्याला मी थोडंसं तेल लावून घेतलं आणि त्याच्यामध्ये आता डोसा टाकून घ्यायचा आहे आपल्याला. तवा मात्र व्यवस्थित चांगला गरम करून घ्या. स्लो गॅसवरती डोसा टाकू नका. अगदी मीडियम टू मोठ्या गॅसवरती तवा चांगला कडकडीत गरम करून घ्यायचा आणि डोसा सोडताना मात्र मध्यम गॅसवरती आपला डोसा टाकून घ्यायचा आहे. जाळी खूप छान पडली आहे बघू शकता तुम्ही. वरचं मिश्रण सुकलं की थोडंसं त्यावरती आपल्याला 1 चमचाभर तेल टाकून घ्यायचं आहे. तर इथं बघू शकता आपला मस्त असा पांढरा शुभ्र डोसा मस्त बनवून झाला आहे बघा. तर याला काढून घेऊया आणि आणखी एक डोसा आपण अशाच प्रकारे बनवून घेऊया. अशा प्रकारे मिश्रण हळूहळू पसरवून घ्यायचं आहे बघा आपल्याला. जास्त एकदम असं फास्ट पसरवू नका. हळूहळू मिश्रण अशा प्रकारे स्प्रेड करून घ्यायचं. एवढंच आपल्याला पीठ असं ठेवायचं आहे. जास्त सैलसर किंवा याच्यापेक्षा घट्ट करू नका. वरतून थोडंसं तेल टाकून घ्यायचं. मस्त असा डोसा क्रिस्पी बनवून तयार होतो बघा. बघू शकता तुम्ही. आता याच्यासोबत खाण्यासाठी झटपट अशी आपण चटणीसुद्धा बघणार आहोत बघा. दही घ्यायचं आहे आपल्याला. तर इथं मी बघा अर्धा कप दही घेतलं आहे. तुम्हाला किती चटणी बनवायची आहे त्यानुसार तुम्ही दही कमी जास्त करू शकता. त्यामध्ये भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट टाकून घ्यायचा आहे. चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आणि आवडीनुसार लाल तिखट टाकून घ्यायचं आहे बघा. याच्यामध्ये तुम्ही मिरचीचा ठेचासुद्धा वापरू शकता. आता हे सगळं छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. आता याच्यामध्ये आपल्याला चवीनुसार साखरसुद्धा टाकून घ्यायची आहे बघा. अर्धा चमचा साखर टाकून घेतली आहे मी. सगळं छान असं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. हवं तर तुम्ही हे मिक्सरवरती सुद्धा छान असं वाटून घेऊ शकता, परंतु दाताखाली शेंगदाण्याचं कूट खूप छान लागतं. तुम्ही अशी सुद्धा चटणी एकदा ट्राय करून बघा. तर इथे आपली चटणी आणि झटपट असे डोसे बनवून तयार झालेत. तुम्ही सुद्धा उपवासामध्ये नक्की बनवून बघा. खूप छान होतात. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते सुद्धा नक्कीच कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका.